हॅलो एव्हरीवन, तर हा काल ऑफिसवरून घरी आल्यानंतरचा व्हिडिओ आहे बरं का। इथे एक शेतकरी जनावरं सांभाळत आहे आणि डोंगर आणि ढग कसे दिसत आहेत। इथे मी दोन्ही पैकी ना कोणत्या तरी कुंडीमध्ये धने लावले आहेत, पण मला आठवतच नव्हते मला मेथी पण लावायची आहे। पण आता मीच कन्फ्यूज आहे, हा गुलाब कधी सुधरेल ना माहित नाही, पण तो सुधारण्यासाठी ना माझे सगळे प्रयत्न चालू आहेत। आणि इथे हा मोगऱ्याच्या ज्या कळ्या आहेत ना त्या छान फुलायच्या कंडिशन मध्ये आहेत। उद्यापर्यंत त्या एकदम छान फुलतील आणि हे एक नवीन रोप मेंबर ऍड झालेला आहे माझ्या गार्डन मध्ये। तुम्हाला समजलं असेल हे रोप कशाचं आहे तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा। नंतर अर्ध्या तासाने येऊन बघते तर बापरे, विश्वासच बसत नाही की मगासच्या पेक्षा ना ही फुलं फक्त अर्ध्या तासात इतकी फुलली होती। त्यांच्याकडे बघून असं वाटते ना की ते सध्या त्यांचंच काम करत आहेत। आणि हा व्हिडिओ डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे बरं का। पावसाळा चालू आहे त्यामुळे रोजचं असं छान वातावरण तयार होते। आणि बघू शकता मोगरा किती छान फुललेला आहे। वाव, सगळे फुले इतके छान फुलले आहेत की असं वाटते मोगऱ्यामुळे झाडाला शोभा आली। नंतर जायचे होते ऑफिसला, पण हे मोकळे केस मला आज खूप अनकम्फर्टेबल वाटत होते। मग काय वरती घेतले बांधून आणि लागले आवरायला। टिकलीशिवाय तर माझा सगळा मेकअप अर्धवटच असतो बरं का। काही असो की नसो, पण टिकलीशिवाय मी कधीच बाहेर जात नाही, कारण मला पर्सनली टिकली खूप जास्त आवडते। मग काय झाले की मी एकदम सिंपल तयार। माझे आवरून तर झाले, पण म्हणलं ऑफिसला जायच्या आधी अजून एकदा मोगऱ्याचे दर्शन घ्यावे। मी खूप खुश होते कारण माझ्या बागेतला मोगरा होता। एवढं छान वाटत होतं की असं वाटायचं इथून हलूच नाही, आपण ह्याला अजून 2 ते 3 वेळा अशीच झाडं भरून फुले येतील बरं का, असं मला वाटते। मी अजून ह्या रोपाला कुंडीमध्ये सेट नव्हता केला। मग फायनली मी ऑफिसला आले, पण डब्बा घरीच विसरले। पाठीमागून ईश्वरने डब्बा सुद्धा आणून दिला। चला भेटूया अजून एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।